नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सर्वच जण काव्याची वाट पाहत असतात। आता रम्या येते आणि वसुवत त्यांच्या बाजूला बसत म्हणते, बघितलंस काय काय नाचतायत, काय ह्यांचा उत्साह, हे दुसऱ्यांदा लग्न करतायत ना, असं दाखवतायत की जगात कोणी लग्नच केली नाही, एवढे उतावळे झाले आहेत ना खरंच। तर आता त्याचवेळी मानिनीताई म्हणू लागतात, काव्य येईलच 2 मिनिटात। तर आता वसुवत त्या चिडतात आणि म्हणू लागतात, काय यांचं चाललंय, सतत काव्या काव्या, येईल ना ती काव्या, असं म्हणत आता वसुवत त्या रम्याच्या हाताकडे पाहतात। वसुवत त्यांचं लक्ष रम्याच्या हातावर जातो तर रम्याचे हात लाल झालेले असतात। आता ते पाहून वसुवत त्यांना धक्काच बसतो। आता वसुवत त्या रम्याकडे पाहतात तर रम्याने जे काही कारस्थान केलेलं असतं ते रम्याला आठवतं। रम्या आता सर्वांच्या नकळतच काव्या गौरीहार पूजत असते त्या ठिकाणी गेलेली असते, दरवाजा बंद करून घेतलेला असतो। आता काव्या अगदी मनापासून देवीला प्रार्थना करत असते, तिचे डोळे बंद असतात आणि त्याच वेळी रम्या तिच्या मागे येऊन उभी राहते आणि तिच्या हातात कात्री असते। आता मात्र ती कात्री घेऊन अगदी विचित्र हावभाव रम्या करत असते, परंतु काव्याला मात्र काहीच माहीत नसतं। तर दुसरीकडे वसुवत त्या धक्क्यानेच उभ्या राहतात आणि घाबरलेल्या वसुवत त्या रम्याला मोठ्यानेच विचारतात, काव्या काव्या कुठे आहे? रम्या म्हणते, काय झालंय? तर वसुवत्या म्हणतात, काव्याला तू काही? आता सर्वजण रम्याकडे पाहतात, रम्याचे हात लाल झालेले असतात, रम्याच्या हाताला रक्तासारखा कलर असतो आणि त्यामुळे सर्वच जण घाबरून गेलेले असतात। आता मात्र पार्थही घाबरतो, तो उठून उभा राहतो आणि रम्याला विचारतो, रम्या माझ्या काव्याला तू काय केलेस? आता रम्या घाबरते आणि म्हणू लागते, नाही पार्थ, मी काहीही केलं नाही, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी काव्याला काहीच केलं नाहीये। परंतु आता रम्यावर कोणाचाच विश्वास नसतो। तर आता काव्याच्या काळजीने पार्थ धावतच रूमच्या दिशेने येतो आणि मोठ्यानेच काव्याला आवाज देऊ लागतो। घरातील सर्वच त्या ठिकाणी आलेले असतात, सर्वच जण मोठमोठ्याने आवाज देतात आणि काव्याला दरवाजा उघडायला सांगत असतात, परंतु दरवाजा काही काव्य उघडत नसते। मानिनीताई घाबरून गेलेले असतात आणि त्या विक्रम यांना विचारतात, काही झालं तर नसेल ना काव्याला? विक्रम म्हणतात, मानिनी तू जरा शांत हो। तर आता पार्थही घाबरतो आणि बाबांना विचारतो, बाबा काव्य माझी ठीक असेल ना? तर विक्रम म्हणतात, पार्थ काही काळजी नको करूस, काव्याला काहीही झालेलं नसणार। आता नंदिनी सुद्धा दरवाजा वाजवत काव्याला आवाज देऊ लागते, परंतु काव्या काही दरवाजा उघडत नसते आणि म्हणून सर्वच जण घाबरून गेलेले असतात। आता मात्र पार्थ चिडतो आणि रम्याला म्हणतो, रम्या तू जर माझ्या काव्याला काही केलं असेल ना तर मी तुला सोडणार नाही। आता मात्र दरवाजा उघडलं जातं आणि काव्या बाहेर येते। सर्वच जण काव्याला पाहतात आणि सर्वच जण खूप शांत होतात। सर्वजण अगोदर घाबरून गेलेले असतात, परंतु काव्याला समोर पाहून सर्वांनी मोकळा श्वास घेतलेला असतो। काव्य विचारते, काय झालंय? पार्थ म्हणतो, काव्य तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही झालं तर नाहीये ना? काव्य म्हणते, नाही मला काहीही झालं नाहीये, पण मला कळत नाहीये की तुम्ही सर्वजण एवढ्या हाका का मारताय, काय एवढा आरडाओरडा करताय, काय झालंय नक्की? तर पार्थ म्हणतो, काही नाही, ते मंडपात वसुवत त्या काव्या असं मोठ्यानेच ओरडली आणि त्यानंतर रम्याच्या हातावर ते लाल ते पाहून आम्ही घाबरून गेलो होतो, परंतु काव्या तुम्ही ठीक आहात ना? काव्या म्हणते, हो ठीक आहे, तो लाल रंग तो तर माझ्या कुंकवाचा आहे। आता मात्र सर्वजण रम्याकडे पाहू लागतात आणि काव्याकडे पाहतात। तर काव्या म्हणते, थांबा मी सगळं काही तुम्हाला सांगते, असं म्हणत काव्या आता घडलेला प्रसंग सर्वांना सांगू लागते। काव्या म्हणू लागते, ज्यावेळी मिथून काका आम्हाला न्यायला आले होते त्यावेळी मी नंदिनीताईला पुढे पाठवलं आणि त्यानंतर मी गौरीहाराची पूजा करण्यासाठी बसले आणि पूजा पार पडल्यानंतर मी उठणार, परंतु त्याचवेळी कुंकवाचं डिश त्यातील कुंकू खाली पडलं आणि त्यावेळी रम्या मागे उभी असते। रम्या नक्कीच काहीतरी कारस्थान करण्यासाठी आलेली असते, परंतु ज्यावेळी काव्या उठून उभी राहते त्यामुळे रम्याला काही तिचं कारस्थान करता आलेलं नसतं। आता काव्या रम्याला आवाज देत म्हणते, रम्या तू इथे? तर रम्या म्हणते, हो अगं तुझी तयारी झाली की बघण्यासाठीच आले होते। तर काव्या म्हणू लागते, हो माझी तयारी झाली आहे, पण मी काय म्हणते, आता मला बाहेर बोलवत आहेत आणि मला फ्रेशही व्हायचं आहे, त्यामुळे रम्या तू एक काम करशील का, हे जे कुंकू सांडलंय ते जरा भरून ठेवशील का? रम्या म्हणते, हो काहीच हरकत नाही। तर काव्या रम्याच्या हातामध्ये कात्री पाहते आणि रम्याला म्हणते, रम्या तू काही करत होतीस का? नाही म्हणजे तुला जर काही काम असेल तर? रम्या म्हणते, नाही नाही अगं ती मगाशी मी तुझ्या साडीला टॅग पाहिला होता ना, म्हणून तो टॅग कट करून टाकण्यासाठी काढण्यासाठी म्हणून कात्री आणली। तर आता काव्या म्हणू लागते, थँक्यू, परंतु तो मी पाहिला होता आणि तो मी हातानेच काढून टाकला।
त्यामुळे जरा तू हे साफ करशील का? रम्या म्हणते हो हो करेन मी, काळजी करू नकोस, तू जा फ्रेश होण्यासाठी. आता रम्यावर विश्वास ठेवत काव्या फ्रेश होण्यासाठी निघून जाते. तर त्याचवेळी रम्या तिथे खाली बसते, कात्री बाजूला ठेवते आणि पडलेलं कुंकू पुसण्या अगोदर हातावर पाणी टाकते, हात ओले करते आणि ते कुंकू पुसून घेते. सगळं कुंकू भरून ठेवते आणि त्यानंतर थोडं कुंकू आपल्या हातावर घेते आणि दोन्ही हातावर ते कुंकू लावत ती आता लग्न मंडपात जाऊन बसलेली असते. तर काव्या पुढे म्हणते, मी ज्यावेळी फ्रेश होऊन बाहेर आले तेव्हा बघितलं तर ते कुंकू पुसलेलं होतं, भरून ठेवलेलं होतं. म्हणजे मीच रम्याला बोलले आणि रम्यानेच ते केलं असावं. तर नंदिनी रम्याला म्हणते, पण रम्या मला एक सांग, ते तू हाताने का भरलंस? तर रम्या रडण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, नंदिनी अगर कुंकू म्हणजे सौभाग्याचं लेणं असतं. मग आपलं हे सौभाग्य एका कुठल्या तरी जुन्या खराब कापडाने पुसणं मला योग्य वाटलं नाही आणि म्हणूनच मी माझे हात ओले केले आणि ते कुंकू भरून ठेवलं. यात माझी काही चूक आहे का? आता मात्र सर्वच जण शांत होतात. तर आता वसू आता रम्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणू लागतात, रम्या अगं तू कितीही काही केलं ना तरीसुद्धा पार्थला ते पटणार नाही. अगं पार्थला तर वाटलं होतं की माझ्या रम्याने त्याच्या काव्याचा, असं म्हणत वसू ते शांत होतात आणि पुढे म्हणू लागतात, या घरात काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी सगळ्यांची बोटं माझ्या रम्याकडेच रोखली जातात. सगळ्यांना असंच वाटतं की घरात जे काही घडतंय ते फक्त माझ्या रम्यामुळे घडतंय, माझी रम्या या सगळ्याला जबाबदार आहे. अजून किती वेळा माझ्या रम्याला समाजासमोर मान खाली घालायला लावणार आहात तुम्ही? आता वसू आत्या रागानेच हे सगळं काही बोलत असतात आणि रम्या रडत असते. तर वसू आत्या पुढे म्हणतात, मला मान्य आहे की माझी रम्या चुकली होती, परंतु आता मागचं सगळं विसरून रम्या आनंदाने या कार्यक्रमामध्ये सामील झाली होती, एक नवीन नातं जोडायला निघाली होती. परंतु नाही ना, तुम्हा कोणाला माझ्या रम्यावर विश्वासच ठेवायचा नाहीये. माझी रम्या बदलली आहे हेच कोणाला पटत नाहीये. पण नाही ना, तुम्हाला कोणाला मान्यच करायचं नाहीये ना की माझी रम्या सुधारते म्हणून. तर आता रम्या म्हणू लागते, आई. तर त्यानंतर मंजू म्हणू लागते, ताई अगं बस कर ना. तर वसू आत्या म्हणतात, नाही मंजू, अगं सगळं काही आता माझ्या सहन करण्याच्या पलीकडे होत आहे. प्रत्येक वेळी माझ्या रम्याला बोललं जातं आणि प्रत्येक वेळी आम्ही ते सहन करावं का, कशासाठी? तर मंजू म्हणू लागते, ताई अगं लग्नात गोंधळ नको आहे. तर वसू आत्या म्हणतात, मंजू लग्नात आम्ही गोंधळ घातला नाहीये, गोंधळ तर या माणसांनी घातला आहे. खरं तर 5 मिनिटं जरी काव्याला रूमच्या बाहेर यायला उशीर झाला असता ना तर या पार्थ माझ्या रम्याचा जीव घेतला असता, हो ना पार्थ? आता मात्र मानिनीताई म्हणू लागतात, ताई अहो काय बोलता हे? तर विक्रम म्हणू लागतात, ताई अगं असं प्लीज बोलू नकोस, अगं वसूताई गैरसमज होऊ शकतात गं. तर विक्रमला आता वसू आत्या म्हणू लागतात, विक्रम गैरसमज? अरे किती, त्याला सुद्धा मर्यादा असते ना. अरे माझी रम्या सुधारली आहे, तिने स्वतःमध्ये बदल घडवून आणला आहे, पण तुम्हाला दिसतच नाहीये का? आणि हा गैरसमज होऊ शकतो हे मलाही मान्य आहे, पण दरवेळी आमच्याच बाबतीत का? यांनी कोणी जर असं काही केलं असतं तर तुम्ही त्यांच्यावर शंका घेतली असती का? त्यांच्यावर आरोप केले असते का? आणि विक्रम तुम्हाला जर असं वाटत होतं ना की आम्ही तुमच्या सुखाच्या आड येतोय, आम्ही तुमच्या आनंदामध्ये सामील व्हायला नको, तर तसं विक्रम तू स्पष्ट सांगायला हवं होतं की वसूताई तू आमच्या कार्यक्रमात येऊ नकोस, या शुभ प्रसंगात तू येऊ नकोस. मग आम्ही आलोही नसतो, आम्ही इथे सहभागी झालोही नसतो. तू जर स्पष्ट बोलला असता ना तर आम्ही खरंच इथे तोंडही दाखवलं नसतं, खरंच आलो नसतो. असं म्हणत वसू आत्या रडतच जा विचारत म्हणतात, पण दरवेळेला माझ्या रम्याचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय तुम्हाला? हा अधिकार प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला तुम्ही माझ्या रम्याला घालून पाडून बोलणार, प्रत्येक वेळी तिच्यावर आरोप करणार. बोला ना, हा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? आता कोणी काहीच बोलत नाही. तर वसू आत्या पुढे म्हणतात, मला माहीत आहे रे विक्रम, तुमच्या लेखी आम्हाला काही किंमत नाही, तुम्ही आम्हाला गृहीत धरतच नाही आहेत, घरचे मानतच नाही आहेत, परंतु आम्ही आमचा स्वाभिमान सोडलेला नाहीये. यापुढे तुमच्या कुठल्याही कार्यक्रमात आम्ही सामील होणार नाही, हा माझा शब्द आहे. रम्या चल, करून देत त्यांना 1,00,000 लग्न. तर विक्रम म्हणू लागतात, ताई अगं हे काय बोलतेस तू? वसूताई प्लीज माझं ऐकून घे. परंतु वसू आत्या आता विक्रमचं काही ऐकून न घेता रम्याला म्हणू लागतात, रम्या चल. रम्या मात्र काहीच बोलत नाही. वसू आत्या म्हणतात, रम्या तुला बोललेलं कळत नाहीये का? चल. अगं अजून किती अपमान सहन करून घेणार आहेस तू? तुला अजून अपमान सहन करायचा आहे का? रम्या मात्र वसू आत्यांचा हात सोडण्याचा प्रयत्न करते. वसू आत्या म्हणतात, रम्या माझ्यासोबत चल. रम्या म्हणते, नाही आई, मला तुझ्यासोबत नाही यायचं आहे. आता हे ऐकून वसू आत्यांना धक्काच बसतो.
रम्या वसुहत्यांना म्हणू लागते, आई मला मान्य आहे, तू बोलतेस ते पटतंय की या घरात कोणाचाच माझ्यावर विश्वास नाही, पार्थचा तर अजिबातच नाही. परंतु आई, या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत ना. अगं, या अगोदर आपण केलेली कारस्थानं, आपण केलेली कर्म आणि आपण केलेली पापं, यामुळे कोण विश्वास ठेवेल का आपल्यावर. अगं, या अगोदर लग्नात तू काय केलेस हे तुला माहीत आहे ना. तर वसुहत्या रम्याला म्हणतात, रम्या, ते तर सगळं मी तुझ्यासाठी. असं म्हणत वसुहत्या शांतच होतात. त्या पुढे काहीच बोलत नाहीत. परंतु सर्वांना कळालेलं असतं की या अगोदर सुद्धा वसुहत्यांनी डावफेच केलेले असतात. तर आता रम्या हात जोडण्याचं नाटक करत पार्थ आणि काव्याला म्हणते, सॉरी, मला माफ करा. आज तुमचं लग्न होतं, परंतु माझ्यामुळे गोंधळ झाला. परंतु आता तुम्ही तुमच्या पुढच्या विधींना सुरुवात करा, मी तोपर्यंत हात धुवून आलेच. असं म्हणत आता रम्या हात धुण्यासाठी जात असते. परंतु त्याचवेळी आता विक्रम रम्याकडे जातात आणि रम्याला म्हणतात, सॉरी बाळा, आमचं चुकलं, आम्हाला माफ कर. असं म्हणत विक्रम माफी मागतात. तर त्यानंतर रम्या म्हणू लागते, मामा असू देत. असं म्हणत रम्या आता हात धुण्यासाठी जात असते. परंतु ते पुढे येते आणि हसतच पुन्हा एकदा आपले हात पाहते आणि हसू लागते. तर दुसरीकडे सर्वजण नंदिनी आणि काव्याला म्हणतात, चला. तर नंदिनी म्हणू लागते, चल काव्या. तर काव्या म्हणते, चला काय बहिणाबाई, अहो रडून रडून तुमचा चेहरा बघा कसा झालाय, चल आतमध्ये. असं म्हणत काव्या आता नंदिनीला आतमध्ये फ्रेश होण्यासाठी घेऊन जाते. तर आता मिथुन काका आणि नंदिनीचे वडील तिथेच उभे असतात आणि काव्या आणि नंदिनीची वाट पाहत असतात. तर दुसरीकडे वसुहत्या मात्र रागानेच तिथेच उभ्या असतात. आता मंजू वसुहत्यांना लग्न मंडपात घेऊन जात असते. परंतु वसुहत्या जायला काही तयार नसतात. तर विक्रम म्हणू लागतात की वसुताई, अगं मी माफी मागितली आहे ना, मी चुकलं असं म्हणालो आहे ना, मग चल आता. त्यावेळी कुठे वसुहत्या लग्न मंडपात यायला तयार होतात. तर आता लग्न मंडपात अगदी लग्नाचा माहोल तयार झालेला असतो. सनई चौघडे वाजत असतात आणि या शाही विवाह सोहळ्यासाठी सर्वजण उपस्थित असतात. पार्थ आणि जीवा खूप खुश असतात. कितीतरी प्रयत्नानंतर त्यांना त्यांचं प्रेम परत मिळणार हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत असतो. आणि मानिनीताईंना खूप आनंद झालेला असतो की या सगळ्या दुःखातून पुन्हा एकदा सावरत आणि पुन्हा एकदा आपलं खरं प्रेम मिळत आपली मुलं त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात करत आहेत. आणि ते समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत असतं. आता मोहितेंच्या दोन्ही राजकन्यांना घेऊन शारदाताई आणि धनंजय आणि त्यांच्यासोबतच त्यांचे मामा म्हणून वावरणारे मिथुन काका आलेले असतात. आता दोघेही ज्यावेळी लग्न मंडपात येतात त्यावेळी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतात. इथे मात्र जीवा आणि पार्थ या दोघांची काही नजर हटत नसते. दोघंही आपापल्या बायकांकडे अगदी डोळे भरून पाहत असतात आणि दोघंही हरवून गेलेले असतात. आता जीवा आणि नंदिनी तर पार्थ आणि काव्या एकमेकांकडे पाहत असतात. तर त्यावेळी नंदिनी ज्यावेळी जीवाकडे पाहते आणि आता ज्यावेळी तिला तिचं खरं प्रेम मिळालेलं असतं, तिचं खरं अस्तित्व तिला सापडलेलं असतं, त्यावेळी नंदिनीला तिचे आणि जीवाचे प्रेमळ क्षण आठवतात. जीवासोबत घालवलेले प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोर असतात. जीवाला बरं नसताना एकत्र मिळून पिलेली चहा, कपबशीमध्ये पिलेला तो चहा, तर जीवाच्या कुर्त्याचं बटन लावून देणं, तर त्यानंतर जीवासोबत बाहेर फिरायला गेलेलं असताना भर पावसात चिंब भिजून जाणं आणि भीतीपोटी जीवाला मारलेली घट्ट मिठी, तर त्यानंतर जीवाची मागितलेली माफी आणि जीवाच्या आयुष्यात परत केलेला गृहप्रवेश, हे सर्व क्षण नंदिनीच्या डोळ्यासमोर असतात. जीवासोबत गाडीवरून बाहेर फिरायला जाणं, तर नंदिनी रडत असताना जीवाने दिलेला आधार, त्याने स्वतःच्या हाताने नंदिनीला भरवलेला तो गोड घास, हे सर्व क्षण जीवा आणि नंदिनीच्या डोळ्यासमोर असतात. आणि हे सगळं आठवल्यानंतर दोघांचेही डोळे पाणावतात. मानिनीताई पाहतात तर जीवाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. मानिनीताई जीवाचे अश्रू पुसतात, जीवाला जवळ घेतात, आधार देतात. आणि आता हे आनंद अश्रू पुसत असताना मानिनीताईंनाही खूप आनंद होत असतो. कारण कितीतरी दिवसानंतर, कितीतरी प्रयत्नानंतर त्यांच्या मुलांना त्यांचं खरं प्रेम मिळालेलं असतं. आणि हेच आनंद अश्रू प्रत्येकाच्या डोळ्यात दिसून येत असतात. तर इकडे पार्थ आणि काव्याही एकमेकांकडे पाहतात. त्यावेळी त्यांनाही त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. काव्याला आठवतं ज्यावेळी काव्याला त्रास होत असतो, तिची घुसमट होत असते, त्यावेळी पार्थने अगदी तिला आधार दिलेला असतो. तिच्यासोबत ठामपणे तो कायम उभा असतो. कधीच त्याने काव्याला कुठलीच गोष्ट जबरदस्तीने किंवा कुठलीच गोष्ट लादलेली नसते. तो काव्याच्या मनाप्रमाणे वावरत असतो आणि यातच काव्या पार्थच्या प्रेमात वेडी झालेली असते. शेवटी पार्थच आपल्या आयुष्याचा सोबती आहे हे काव्याला कळालेलं असतं. पार्थने घेतलेली काळजी, पार्थने आणि तिनं बाहेर गेल्यावर वेगळ्या लुकमध्ये एकमेकांसोबतचं घालवलेले ते प्रत्येक क्षण, तर पार्थच्या
प्रत्येक क्षणाला काव्य तिची सोबती झालेली असते आणि काव्याने सुद्धा पार्थचा हात घट्ट धरलेला असतो. तर त्याचवेळी आता काव्या पार्थला चेहऱ्यावर स्माईल असू देत असं इशाऱ्यानेच सांगते आणि इकडे मात्र काव्याचे डोळे पाणावलेले असतात. तर दुसरीकडे आता विक्रम पार्थला त्याच्या खांद्यावर हात ठेवत आधार देत, आता तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात होत आहे, त्यामुळे रडायचं नाही, आता सगळं काही चांगलं होणार असं सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तर इकडे जीवा मात्र अगदी सगळ्यांसमोरच नंदिनी तू लय भारी दिसतेस असं इशारानेच सांगतो. त्यावेळी सर्वच जण जीवाकडे पाहू लागतात. तर त्यानंतर मानिनीताई आणि विक्रम आपल्या दोन्ही राजबिंड्या राजकुमारांना घेऊन नंदिनी आणि काव्याच्या समोर उभे असतात. आता मानिनीताई दोघींना विचारतात, काय मग लग्नासाठी तयार आहात ना? तर आता दोघेही होकार देतात. तर त्यानंतर पार्थ काव्याला इशाऱ्यानेच विचारतो, हो ना? तर काव्या हो म्हणते. तर जीवा म्हणू लागतो, छान दिसताय. तर पार्थ विचारतो, कोण? तर त्यावेळी जीवा म्हणतो, बाबा तुम्ही. तर आता इथे रेखाताई आश्रमातील मुलांना घेऊन आलेल्या असतात आणि म्हणू लागतात, नंदिनी आपली मुलं आली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांना मंगलाष्टकं गायची आहेत. तर आता नंदिनी म्हणू लागते, मग काय, काहीच हरकत नाही. मग कसे आहात इरा, गंधर्व, ईशानी? तर ते म्हणू लागतात, ताई आम्ही खूप मस्त आहोत. तर त्यानंतर नंदिनी त्या सर्वांची ओळख करून देत म्हणते, हे आमच्या आश्रमातील आहेत स्टार सिंगर बरं का? तर त्यावेळी जीवा म्हणतो, स्टार नाही सुपरस्टार सिंगर आहेत. दिसायला छोटे उत्साद आहेत परंतु आहेत मात्र मोठे वस्ताद. आता सर्वच जण त्यांचं कौतुक करू लागतात. तर पार्थ म्हणतो, अच्छा म्हणजे म्युझिकची स्कॉलरशिप मिळवणारे हेच आहेत तर तिघे? तर सर्वजण म्हणतात, हो हो हेच आहेत ते. तर त्यानंतर काव्या म्हणू लागते, अच्छा म्हणजे आमच्या लग्नात आज तुम्ही मंगलाष्टक म्हणणार आहात तर खरंच किती छान वाटेल ना, असं म्हणत आता काव्यासुद्धा त्यांचं कौतुक करते. तर त्यानंतर विक्रम आता गुरुजींना आवाज देत म्हणतात, गुरुजी मग आता सुरुवात करायची ना? तर गुरुजी म्हणतात, हो हो. आता सर्वच जण लग्न मंडपात येतात. तर पार्थ, काव्य, जीवा, नंदिनी यांच्यामध्ये असतो तो म्हणजे अंतरपाठ. आता हा अंतरपाठ त्या आडही एकमेकांना पाहण्याची असणारी उत्सुकता. आता पार्थची नजर काव्याला शोधत असते तर जीवाची नजर नंदिनीला, आणि हे सगळं काही युग आणि मिथुन काकांच्या लक्षात येतात. ते अंतरपाठ उंचावर धरतात आणि त्या दोघांना काही पाहू देत नाही. दोघांनाही आपल्या नवरीला पाहायचं असतं परंतु त्यात त्यांना दिसू नयेत यासाठी इकडे मात्र युगचे प्रयत्न चालू असतात. आता नंदिनी आणि काव्य दिसाव्यात यासाठी पार्थ आणि जीवा तर उड्या मारून मारून त्यांना बघण्याचा प्रयत्न करत असतात. युगने कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा या दोघांना जोपर्यंत आपल्या बायकांना पाहत नाही तोपर्यंत काही शांतता मिळत नसते. तर आता नंदिनी आणि काव्याही लग्न मंडपात आलेले असतात. आता या दोन उतावळ्या नवऱ्यांना पाहून नंदिनी आणि काव्याला हसायला येत असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, लग्नातील सर्वात महत्त्वाच्या विधीला सुरुवात झालेली असते ते म्हणजे मंगळसूत्र. आणि यासाठीच जीवा आणि पार्थ मंगळसूत्रामध्ये हळदी कुंकू टाकत त्यानंतर आता पार्थ काव्याच्या गळ्यात तर जीवा नंदिनीच्या गळ्यात त्यांच्या नावाचं मंगळसूत्र घालतात. तर त्यानंतर चौघही सप्तपदी घेत आता आपल्या नवीन नात्याची सुरुवात करतात. आता रम्याच्या नाकावर टिचून पार्थ आणि काव्याचं लग्न तर पार पडलेलं असतं परंतु या रम्याच्या मनात नक्की काय कारस्थान चालू असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.